नमस्कार रश्मी, तुझं सर्व काहीमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. असं आपण बघतो ना की आता कुठल्याही नात्यामध्ये संवाद हा खूप महत्त्वाचा आहे आणि लहानपणापासून ना आपल्याला ते शिकवलंच जात नाही. तर मला सांग, कुठलंही नातं असू दे दोन व्यक्तींमधलं, तर त्याच्यामध्ये आपुलकी किंवा जिव्हाळा वाढावा म्हणून बोलण्यामध्ये अशा तू कुठल्या तरी एक 3 टिप्स सांग की कसं बोलावं. मस्त आहे हे. म्हणजे नातं समृद्ध करायचं असेल ना, तर मला असं वाटतं की 3 पॅरामीटर्सवर आपण लक्ष दिलं पाहिजे. सगळ्यात आधी तर शब्दांचा खेळ. तुम्ही शब्द कसे वापरताय, कसं बोलताय. बरं, दुसरा पॅरामीटर येतो हा तुमचा चेहरा. म्हणजे शब्द बोलताय पण शब्दांसोबत चेहरा बोलतोय का तुमचा, सतत राग दिसतोय का, किंवा हसून बोलताय. यामध्ये तिसरा भाग येतो शब्दांचा फेक, म्हणजे आपण चढउतार म्हणतो. म्हणजे बऱ्याचदा की माझ्या मनात नसतं की मला तुला रागवायचं आहे, पण मी इतक्या मोठ्याने बोलणार की ऑटोमॅटिक असं वाटेल की अरे ही काहीतरी ओरडते, रागवते. तर जर ह्या 3 गोष्टींना म्हणजे शब्द, शब्दांचा चढ उतार आणि चेहऱ्यावरचे भाव यांना जर कंबाईन केलं तर नात्यातली मृदुता, स्वच्छता, नात्याला बळकट करण्यासाठी हे कामी येतं भरपूर. पण मला सांग, जेव्हा ना 2 व्यक्ती बोलतात ना, तर तेव्हा शब्द असतात ना ते रुततात बघ कधी कधी, आणि म्हणजे मग त्यामागची इमोशन्स पोचतच नाहीत. हो, कारण की बऱ्याच लोकांच्या चेहऱ्यावर मुळात इमोशन्स नसतातच. बरं, इमोशन कसे आहेत, इमोशन्स दिसतात कसे, एक्सप्रेशन्स, चेहऱ्यावरचे हावभाव. म्हणजे काय झालं, माझ्याकडे एक ऑफिसर आलेले, आमचं बोलणं चालू होतं आणि त्यांनी मला एक खूप छान गोष्ट सांगितली की रश्मी, माझं आधी काय व्हायचं, दिवसभर फील्ड करायचं, मी थकून जायचो, मला 2 लहान लहान मुलं, घरी यायचो तर चेहरा माझा पडलेला, बायको सतत नाराज असायची. का की घरी आल्यानंतर तू प्रसन्नच वाटत नाहीस, मोकळाच बोलत नाही. मग तुला भेटल्यानंतर रश्मी लक्षात आलं की शब्दांसोबत चेहरा बोलला पाहिजे. मग मी ट्रिक वापरली. मी घरी जातात कितीही थकलेलो असलो तर मी एकदम माझं स्माइली, अरे माझं बाळ, अरे माझं. सो काय झालं की ऑटोमॅटिकली माझे बाळ माझ्या जवळ यायला लागले. बायको त्याने फार खुश झाली. ती अतिशय, म्हणजे तिचं असं की तिचं जगच बदललं. आणि मी हे नोटीस केलं की काही दिवसांनी माझं जग बदललं. अरे वा. हां, नातं इतकं मजबूत झालं की कालपर्यंत घरी आलो की घरात रागा असायचा, चिडचिड असायची. आता घरी येतो तर सगळे मदत करतात त्या प्रसन्नतेला वाढवण्यासाठी. इतका हा चेहऱ्यावरचे जे हावभावाला प्रकार आहे ना, हा वर्क करतो. नाही, पण आणि तू बरोबर बोललीस की हे नवरा बायको किंवा मी म्हणीन प्रियकर प्रेयसी, म्हणजे जेव्हा रोमॅन्टिक रिलेशनशिप असतात ना, तर मला सांग की असे काही जादूचे शब्द सांग, मॅजिक वर्ड्स, की ते वापरले ना की सगळं एकदम सेटल आहे ना. मी एक छान प्रयोग करून सांगते. हे सपोज की तो माझ्यासमोर आहे. आता फरक कसा पडतो जेव्हा आपण एखाद्याशी प्रेमाने बोलायला जातो किंवा जेव्हा मी तुझ्या प्रेमात आहे तर मी कसं बोललं पाहिजे. तर 2 प्रकार बघूया. प्रकार क्रमांक 1, खरं सांगू तुला, तू भेटलास ना की माझ्या जगात आनंद वाढत जातो. कट. हा झाला पहिला प्रकार. आता काही लोक असं बोलतात, काहींचं, खरं सांगू तुला, तू जेव्हापासून भेटलायस ना माझ्या आयुष्यात वेगळीच ऊर्जा निर्माण झाली आहे बघ. कट. आता आपण काय बघितलं, आनंद आणि ऊर्जा. आता आनंदाचं काय, गावाकडून आजी आली तरी आनंद होतोच. दिवसाला थोडे पैसे जास्त सुटले तरी आनंद होतो. आपल्या बाळाला शाळेत स्टार मिळाला तरी आनंद होतो. म्हणजे आनंद हा कॉमन, ऑर्डिनरी शब्द झाला. पण ऊर्जा तर काहीच लोकांमुळे मिळते. तर जेव्हा मी ज्याच्या प्रेमात आहे त्याला मी हे सांगते की तुझं इतकं महत्त्व आहे माझ्या आयुष्यात की तू मला इतकं ऊर्जामय लाईफ देतोय, वाईब्स देतोय, तर ऑटोमॅटिक ते कनेक्ट होतं, तो इम्प्रेस होतो आणि नातं थोडंसं मजबूत होतं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.